नमस्कार सगळ्यांना, ओम साईराम. तर आज आपण या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊजचं पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. तर इथं तुम्ही पाहू शकता हा किती परफेक्ट असा ब्लाऊज स्टिच केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरीला टक्स कसा द्यायचा, कटोरी कशी जोडायची ते पूर्ण डिटेलमध्ये सांगणार आहे. तर बघा, पाठीमागील गळा हा छोट्या असल्यानंतर आपल्याला पाठीमागील खालील कमरेचा टक्स हा किती इंचाचा घ्यायचा त्याची पूर्ण डिटेल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. चला तर मग आपण या व्हिडिओलाच सुरुवात करूया. तर बघा, मी मेन पार्ट आणि अस्तर पूर्ण हे जोडून घेतलेले आहे. तर आता आपल्याला हे पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहे. तर बघा, कटोरी पार्ट आणि हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला कटोरीचा टक्स टाकून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे कटोरी मध्यभागात आपण फोल्ड करून मध्ये सेंटर काढून घ्यायचं आहे. त्याचं सेंटर काढून घेतलं इथे बघा, आणि 2.5 इंचाचा आपल्याला इथं टक्स देऊन घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही साईडला 1.5 इंच असं 3 इंचाचा आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे. हे बघा, आता हे क्रॉस लाईन आपल्याला अशा ओढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आता हे आपल्याला इथं शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने टक्स टाकला तर कटोरीचा टक्स हा एकदम परफेक्ट येतो. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, हे इथं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. याच्याने काय होतं, क्रॉस पट्टी जॉईन करताना आपल्याला तो कपडा एक्स्ट्रा राहत नाही. तर बघा, हे कटोरी किती एकदम परफेक्ट आलेला आहे, त्याचा पफ. आता हे आपल्याला जोडून घेऊयात. कटोरी कधी जोडताना आपल्याला वरून खाली जोडायची असते, त्याला वरून सुरुवात करायची असते. आणि प्रिन्स कट हा आपल्याला खालून वरी सुरुवात करायचा असतो, खालच्या साईडने सुरुवात करायचा असतो. आणि कटोरी ही वरच्या साईडने सुरुवात करायची असते. तर बघा, तर टेपच्या 1 ते 2 लाईन आपल्याला अंतर सोडून ही कटोरी जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर बघा, याचा स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ कटिंगचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तर तो मी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल, तर तुम्ही तो बघा. तुमची कटिंग व्यवस्थित आली तरच स्टिचिंग ही व्यवस्थित येऊन तुमचं ब्लाऊज हे परफेक्ट होणार आहे. तर बघा, एकदम परफेक्ट असा आपली कटोरी जॉईन झालेली आहे. तर खालच्या साईडला जे आपला एक खालवर कपडा झाला होता तो कट करून घेतला आहे. तर आता आपल्याला याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे. तर बघा, क्रॉसपट्टी जोडण्याची पद्धती एकदम सोपी आणि युनिक आहे. बघा, मग आता आपण इथं क्रॉसपट्टी जोडून घेऊया. त्याच्यासाठी बघा, मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि खाली अस्तरवर अस्तर असं आपल्याला ठेवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही क्रॉसपट्टी जॉईन केली तर तुमचा आतील कपड्याची शिलाई अजिबात दिसणार नाही आहे आणि ब्लाऊजलाही एकदम प्रोफेशनल असं लुक येईल. त्याच्यामुळे अतिशय लक्ष देऊन इथं तुम्ही बघा, मी क्रॉसपट्टी कशी जॉईन करत आहे. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत सांगण्याचा प्रयत्न करत आहे, अगदी हळूवारपणे मी तुम्हाला सांगत आहे. तर बघा, इथे आपण टेपच्या 2 लाईन अशा अंतर घेऊन हे पूर्ण स्टिच करून घेतलेले आहे. तर याला आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. कुठलाही पार्ट आपल्याला जॉईन करायचा असतो त्यावेळेस डबल टिप देऊन घ्यायची आहे. डबल टिप देऊन घेतली आहे. तर बघा, दोन्ही साईडच्या मध्ये आपल्याला हे वरचं फोल्ड करून घ्यायचं आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक या 2 पट्ट्या आहेत, त्याच्यामध्ये हे आपल्याला वरचा पार्ट फोल्ड करून घ्यायचा आहे आतमध्ये. आणि साईडला आपल्याला टेपच्या 1 ते 2 लाईन अशी शिलाई मार्जिन सोडून शिलाई द्यायची आहे. पेपर कटिंग करण्याच्या वेळेस आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतो तर आपल्याला क्रॉसपट्टी दोन्ही साईडला अशी अटॅच करायची असते, त्याच्यामुळे आपण अर्धा इंच ही एक्स्ट्रा घेत असतो. तर बघा, तर आपल्याला आता हे पूर्ण ओपन करायचं आहे. अशा पद्धतीने ओपन केल्यानंतर बघा, एकदम परफेक्ट अशी क्रॉसपट्टी आपली इथं जॉईन झालेली आहे. एक्स्ट्राचा कपडा इथं काढून घ्यायचा आहे. तर बघा, दुसरा साईडचा पार्ट ही सेम त्याच पद्धतीने आपण जॉईन करून घ्यायचा आहे. तर बघा, दोन्ही पार्ट आपले इथे रेडी झालेले आहेत. तर आता आपल्याला याला हुकपट्टी आणि आईपट्टी लावायची आहे. तर बघा, हे ब्लाऊज हे हुक लावायची नाही आहे त्या ब्लाऊजला, ह्या ब्लाऊजला बटन लावायचे आहेत. त्याच्यामुळे ह्या ब्लाऊजच्या हुकपट्टी आणि आईपट्टी ही पूर्ण उलट्या पद्धतीनं असणार आहेत. कारण
हुक पट्टी ही आपली कधीही आपण ज्या साईडला हुक लावतो तो खालच्या साईडला असते, पण बटन पट्टी ही आपली जर तुम्हाला बटन लावायचे असतील तर बटन पट्टी ही आपली वरच्या साईडला असते आणि ती 1 इंचाची असते. आणि आपली हुक पट्टी ही 1 इंचाची असते, पण ती खालच्या साईडला असते. त्यामुळे बघा हे ह्याला आम्हाला बटन लावायचे आहेत, त्याच्यामुळे हे हुक पट्टी आपली खालच्या साईडला असते तर बटन पट्टी ही वरच्या साईडला असते. आपल्याला जिथं बटन लावायचे आहेत तिथं हे बघा अशा पद्धतीने 1 इंचाची पट्टी घेऊन कट करून घेतली आहे. ज्या पद्धतीने आपण हुक पट्टी लावतो अगदी त्याच पद्धतीने ही पण पट्टी आपल्याला जॉईन करायची आहे. तर बघा इथं दाब शिलाई देऊन ही पट्टी आपण पूर्ण अशी अटॅच करून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण ह्याला दोन्ही साईड काढून दोन्हीकडून आपण शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदी फिनिशिंगमध्ये इथं शिलाई देऊन घ्यायची आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने पूर्ण आपण हे शिलाई देऊन घेतलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जिथं आपण बटन लावतो त्याला आपण काचपट्टी असे म्हणतात, काचपट्टी लावून घ्यायची आहे आपल्याला. तर इथं तुम्ही पाहू शकता काचपट्टी ही आपल्याला खालच्या साईडला लावायची आहे. आपण म्हणून काचपट्टी ही वरच्या साईडला ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. काचपट्टी ही आपण जेवढी हुक पट्टी घेतो 3 इंचाची तेवढीच काचपट्टी ही घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला दोन्हीची सेम तीच मेथड आहे, फक्त आपल्याला इथं हुक आणि बटन एवढाच फरक आहे. तर अशा पद्धतीने हे कट करून घेऊयात एक्स्ट्राचा आपण. आता हे आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करून त्याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची आहे. खूप सोपी पद्धत आहे ही लावण्याची. तर बघा दाबटीप देऊन आपल्याला इथं घ्यायची आहे. जर तुम्हाला याच्या काचपट्टीच्या काच येत नसतील, काच आकार येत नसतील तर मला कमेंट करा, मी तुम्हाला त्याचाही एक शॉर्ट व्हिडिओ देईल. तर बघा इथं एकदम फिनिशिंगमध्ये आपल्या इथं काचपट्टी तयार झालेली आहे. तर बघा इथे तुम्ही पाहू शकता हे आता आपलं काचपट्टी आणि बटनपट्टी ही दोन्ही तयार झालेली आहे. आता आपल्याला हे सेम ठेवून अंतर चेक करायचे आहे. जर एक्स्ट्रा कपडा असेल तर तुम्ही तिथून ते कट करू शकता. तर बघा आता आपल्याला इथं गळापट्टी लावून घ्यायची आहे. गळापट्टी लावताना आपल्याला कधीही क्रॉसमध्ये पट्टी घ्यायची असते. तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला जसं सांगते तसं 1 इंचाची क्रॉसपट्टी आपल्याला इथं घ्यायची असते गळ्यासाठी लावण्यासाठी. बघा ही पट्टी 1 इंचाचीच आहे. ही अशी ठेवून आपण ओढून घेऊ शकता असे. हे बघा अशा पद्धतीने आता एक बरोबर आपल्याला एक संगत 2 पट्ट्या निघणार आहेत. डबल ठेवलेला आहे मी हे अस्तर. कधीही आपण गळापट्टी लावत असताना किंवा गोट मारत असताना अस्तरचाच कपडा घ्यायचा, तो स्ट्रेचेबल असतो. आणि क्रॉस जर आपण कटिंग केला तर तो खूप छान पद्धतीने इथं लावला जातो. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आता गळापट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा इथं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि टिपची एक लाईन आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. जास्त खेचायचं नाही आहे आपल्याला. जिथं आपल्याला गळ्याचा शेप आलेला आहे तिथं आपल्याला थोडंसं ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला गळ्याचा शेप हा एकदम गोल येईल. हे बघा अशा पद्धतीने थोडंसं ओढायचं आहे. लास्टला आपल्याला इथं फोल्ड करून लॉक करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही डबल शिलाई देऊन घेऊ शकता. लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने टेन्शन उचलून थोडं लॉक करायचं आहे. त्याला आपण पलटी व्यवस्थित होण्यासाठी छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. एकदा थोडं ह्याच्यावरून बघा इथं प्रेस करून घेतला आहे. आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही गळापट्टी लावली तर एकदम सुंदर अशी गळापट्टी लागते आणि गळ्याचा आकारही आपला खराब होत नाही. एकदम प्रॉपर असा गोल आकार याच्याने तयार होतो.
तुम्ही सरळ पट्टी कधीच घ्यायची नाही आहे, कधीही आपल्याला क्रॉस पट्टीच कट करून गळापट्टी लावायची आहे, कारण क्रॉस पट्टीत हा कपडा स्ट्रेचेबल झालेला असतो. हे बघा अशा पद्धतीने दुसऱ्याही साईडला आपल्याला सेम अशाच पद्धतीने लावून घ्यायची आहे. बघा दोन्ही मी गळापट्टी लावून घेतलेला आहे. पाठीमागेतला भाग हा रेडी करून घेतलेला आहे, सिंपलचा गळा होता त्याचा. तर बघा आपल्याला आता इथं शोल्डर जॉईन करून घ्यायचे आहेत. तर आपण पेपर कटिंग करत असताना जे अर्धा इंचचं आपण माप घेतलं होतं तेच सेम अर्धा इंच टाकून आपल्याला इथं शोल्डर अटॅच करून घ्यायचे आहेत. दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच टाकून मी इथं खूण करून घेते. तर बघा आता शोल्डर अटॅच करताना आपल्याला एकदम व्यवस्थित असं शोल्डर ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे लास्टला. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा दोन्हीकडली शोल्डर मी तुम्हाला दाखवते. सुरुवातीला आता इथं लॉक करून घ्यायचं आहे आपल्याला, त्याच्यानंतर असे टिप मारून घ्यायचे आहे. एकदम परफेक्ट असं आपलं दोन्ही शोल्डर अटॅच झालेले आहे. हे बघा आता हे आपल्याला दोन्ही साईड पार्ट हे मोजून घ्यायचे आहेत. तर बघा शोल्डर पट्टी आपण मोजून घेतलेली आहे. खालवर झाले असेल तर कट करून घ्यायची. तर बघा आपल्याला आता मुंड्यामधील साईड पार्ट हे मोजून घ्यायचे आहे, जेणेकरून आपली स्लीव्ज अटॅच करत असताना कपडा हा खालवर होऊ नये म्हणून. तर बघा इथं पिना लावून घेतलेल्या आहेत मी, आणि ते बघा इथं एक ते 2 लाईनच एक्स्ट्रा होतं. हे नॉर्मल आहे, नॉर्मल होतच असतं, एक्स्ट्रा कपडा खालवर होतो. हे बघा तर आपल्याला तेवढंच खूण करून कट करून घ्यायचं आहे तिथं. तर बघा अशा पद्धतीने याच्याने आपल्या बाहीमध्ये झोळ येत नाही आणि आपली बाही ही प्रॉपर अशी अटॅच होते. अशा पद्धतीने करून घेतलं आहे आणि आता आपल्याला बाही अटॅच करायची आहे. तर बघा जर तुमची वर्कची, स्टोनची आणि डिझाईनची जर स्लीव्ज असेल तर तुम्ही स्लीवचा सेंटर काढून अटॅच करायचे आहे, जेणेकरून आपली डिझाईन आणि जो आपण वर्क आहे ते प्रॉपर अगदी खांद्यावर येईल अशा पद्धतीने. पण हे एकदम सिंपल अशी बाही आहे, त्याच्यामुळे बघा याचे पेपर कटिंग जर तुमचे एकदम प्रॉपर झाले तरच तुमचे स्टिचिंगमध्ये एकदम प्रॉपर आणि क्लिअर ही येणार आहे. हे बघा अशा पद्धतीने एकदम ॲक्युरेट इथं पूर्ण पुरलेलं आहे आपल्याला. हे बघा कमी जास्त अजिबात झालेलं नाही आहे. अशाच पद्धतीने तुम्ही करून घ्यायचं आहे. याला डबल सिलाई देऊन घ्यायची आहे. मी बऱ्याच वेळेस तुम्हाला सांगते की आपला ब्लाऊजचे जे पार्ट असतात ते जॉईन करताना डबल सिलाई देऊन यायचे आहे. आणि त्याच्यात मेन एक टीप अशी की आपण जे शोल्डर जॉईन करतो तेव्हा शोल्डरच्या वेळेस आपण जी शोल्डर पट्टी आहे ती पाठीमागच्या साईडला टाकून घ्यायची आहे, त्याच्यामुळे आपले हे शोल्डर उतरत नाही आहेत. तर बघा इथं पाठीमागच्या साईडला मी टाकून घेतली आहे शोल्डर पट्टी. एकदम दोन्ही साईडच्या आता इकडल्या साईडची जॉईन करून घेतली मी. तर बघा दोन्ही आपल्या स्लीव्ह जॉईन झालेले आहेत. तर आता आपल्याला फिटिंग कशी टाकायची, ही फिटिंगची एक सर्वात महत्त्वाची टिप आहे. फिनिशिंगमध्ये एकदम फिटिंग कशी टाकायची ते बघा. आपल्याला हे सगळे पार्ट आता एकदम सरळ लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत. आपले जसे आहेत तसेच एकदम सरळ लाईनमध्ये जोडून घ्यायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने एकदम फिनिशिंगमध्ये आणि प्रॉपर अशी याची शिलाई आलेली आहे. तर याचं तुम्ही पाहू शकता. आता आपल्याला हे आतमधून फोल्ड करून घ्यायचं आहे, त्याच्यानंतरची तुम्ही फिनिशिंग पहा. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं फोल्ड करून इथं दाब टेप देऊन घ्यायची आहे. तर बघा ब्लाऊज ही आतमधूनही आपल्याला किती एकदम व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये दिसत आहे. हे आपल्या छोट्या छोट्या तुम्ही ट्रिक्स जर यूज केल्या तर तुमचा ब्लाऊज ही एकदम फिनिशिंगमध्ये व्यवस्थित शिवला जाईल. तर बघा तर आता आपल्याला याला फिटिंग टाकून घ्यायची आहे. जे आपल्या ब्लाऊजची फिटिंग आहे ती पूर्ण टाकून घ्यायची आहे याच्यावर. तर बघा मी दोन्ही साईडला फिटिंग टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यावर शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण
ह्याच्यावरून शिलाई करून घेऊ. एकदम प्रॉपर ब्लाऊज आलेला आहे. शिलाई ही एकदम प्रॉपर आलेली आहे. याची फिनिशिंग ही खूप सुंदर आलेली आहे. दुसऱ्या साईडलाही आपण तशाच पद्धतीने पूर्ण शिलाई करून घेऊयात. तर याला बघा तुम्ही 2 ते 3 एक्स्ट्रा शिलाई मारून घ्यायच्या आहेत. जितक्या आपण एक्स्ट्रा शिलाई मार्जिन सोडलं होतं तेवढ्या पूर्ण शिलाई मारून घ्यायच्या आहेत. तर बघा इकडल्या साईडलाही मी पूर्ण शिलाई मारून घेते. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटत असेल तर तुमच्या मैत्रिणींना जरा शिलाईचे खूप आवड आहे त्यांना शेअर करा. तर बघा अशा पद्धतीने दोन्हीकडले 2 ते 3 आपल्याला अशा टिपा मारून घ्यायच्या आहेत. तर त्याच्यानंतर तुम्हाला ब्लाऊजचा मी फायनल लुक दाखवणार आहे. एकदम प्रॉपर असा पूर्ण फायनल लुक आलेला आहे याला. इकडून बघा शिलाईचे बघा आतमधून किती एकदम व्यवस्थित असा आलेला आहे. तर इथं बघू शकता तुम्ही एकदम प्रॉपर असा लुक आपला आलेला आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.